सर तुम्ही जेवढे क्वेश्चन्स देताय तेवढंच केलं तर चालेल का? क्वेश्चन नंबर 2, PYQs रिपीट होतील का? क्वेश्चन नंबर 3, माझे 7 ते 8च टॉपिक झालेले आहेत. तेवढं सफिशियंट आहे का? असे खूप प्रश्न आहेत ज्याची उत्तर एका छोट्या व्हिडिओ देणं गरजेचं आहे. रिझन काय? तुमचं मन लगेच एखादी चांगली गोष्ट ऐकली की मोठ्या उत्साहात आणखीन जास्त अभ्यास करतं मला माहिती आहे. तर चला या प्रश्नांची उत्तर देऊया. पहिल्यांदा काय? सोर्स ऑफ क्वेश्चन. तर मी तुम्हाला सांगतो PYQच येणार. होय. पण चेंज होऊन येणार. एकदा प्रश्न येणार डिफाईन क्रिटिकल टेम्परेचर. तर एकदा विचारतील द टेम्परेचर ॲट विच सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड बिकम 0 इज नोन ॲज. कळालं? एकदा विचारतील स्टेट कुठला तरी एखादा लॉ विचारतील. पुन्हा विचारतील अख्खा लॉ देतील. कोणता लॉ आहे असं विचारतील. म्हणजे PYQ जरी रिपीट झाले तर थोडेसे ट्विस्ट होणार आहेत लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 2 की सगळे टॉपिक होणारच नाहीयेत याची तुम्हाला पण जाणीव झालेली आहे. बरोबर आहे? आणखीन एक सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं मी उत्तर द्यायचंय बरं का. मी अजून बघतोय बरं का केमिस्ट्रीच्या काही चॅनलवरती मुलं आहेत अजून लाईव्ह लेक्चर बघतायत की केमिस्ट्रीचा अभ्यास कसा केला पाहिजे. अरे फिजिक्स करा. पुढचे 2-3 दिवस फिजिक्सच करा. बरं मग क्वेश्चन तुमचा कुठला होता की 8च टॉपिक झालेत. काय करू? तर अशा प्रश्नाचं उत्तर आहे की 8च टॉपिक झालेत ना, काही हरकत नाही. पण बाकीचे 8 ऑप्शनला ठेवायचे नाहीयेत. त्या 8 टॉपिक मधलं डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश लॉस. मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ का बनवतोय मी? कारण मी कमेंटमध्ये कितीतरी मुलांनी ह्याच प्रश्नाचं हेच उत्तर दिलंय, की तुम्ही सगळं स्किप करू नका. अगदी सेमी कंडक्टर असेल, लॉजिक गेट पहिल्यांदा करा. फुल वेव्ह, हाल्फ वेव्ह, रेक्टिफायर करा. त्याच्यामध्ये काही डेफिनेशन टिपिकल त्या करा. त्यातले प्रश्न परीक्षेत येतील. एक-एक मार्क महत्वाचा आहे इथं. एक-एक मार्क महत्वाचा आहे. म्हणजे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? PYQs येणार आहेत हे खरं आहे. थोडं ट्विस्ट झाले तर आपण डोकं वापरायचं हे लक्षात घ्या. आता तिसरा जो क्वेश्चन आहे तो YouTubeवर नाहीये, WhatsAppवरती जास्त विचारण्यात आला होता, की सर सेक्शन वाईज कसं प्लॅन करू? ए, बी, सी, डी. कोणता सेक्शन पहिला घेतला पाहिजे? तर मी इथं काय करतोय? मी विद्यार्थ्यांशी बोललोय. सीनियर ज्यांनी गेल्या वर्षी पेपर दिला. सगळ्यांशी बोलल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. सेक्शन बी पहिला घेतला पाहिजे. होय. 2-2 मार्काचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर सेक्शन डी केला पाहिजे. त्यात सुद्धा 2-2 मार्काचे प्रश्न आहेत. 2 मार्काचे प्रश्न एक प्रश्न 4 मार्काचा असतो त्याच्यात. म्हणजे 2 मार्काचं थिअरी, 2 मार्काचं न्यूमेरिकल असे 3 प्रश्न असतात सेक्शन डी मध्ये. पण हे झाल्यानंतर आता 2 सेक्शन उरतायत. मग ऑब्व्हियसली सेक्शन सी तुम्हाला टफ वाटतो. पण त्या सेक्शन सी मध्ये डेफिनेशन, डायग्राम असं काय आलंय का बघा. मग ते पहिल्यांदा करा. आणि मग सगळ्यात शेवटी सेक्शन ए. सेक्शन ए मध्ये काय आहे रे? MCQs आणि VSA. MCQ ला सेकंड चान्स नाहीये लक्षात घ्या. तुम्ही पहिल्याचं ऑप्शन ए लिहिलं आणि पुन्हा कळालं की बी बरोबर आहे. चेंज करता येणार नाही. सिंगल अटेम्प्ट आहे हे लक्षात घ्या. आणि तो MCQचं उत्तर कसं लिहायचंय? प्रश्नात इन्स्ट्रक्शन दिलेत क्वेश्चन पेपरमध्ये. कसं लिहायचं ते सांगितलंय. पूर्ण असा रिकाम्या जागासारखा प्रश्न लिहायचा नसतो. कसं लिहायचंय ते बघा लक्षात घ्या. मी अशी काही मुलं बघितलीत बरं का, की रिपीट फिजिक्समध्ये फेल झालेत, फेल. आणि त्यांचं फेल होण्याचं कारण काय? MCQ रिपीट केलेत. पहिलं स्वतःहून लिहिलं आणि पुन्हा कळलं असेल तुम्हाला काय ते आता काय बोलायला नको YouTubeवर. गैरप्रकार चालू होते अगोदर बऱ्याचशा शाळा, कॉलेजेसमध्ये सेंटर काय कॉपी सेंटर मधून फेमस होते. आता ते 90% पर्यंत कमी आले. हां, 10% चालणार आहे. दुर्दैव आहे आपल्या देशाचं म्हणूया आपण. पण काय केलं त्या मुलांनी स्वतःहून पहिला सोडवलं आणि पुन्हा नवीन नाटक आल्यावर ते पुन्हा लिहिलं आणि 0 फेलच लक्षात घ्या. तेव्हा सेक्शन ए ना विचार करून उत्तर द्यायचंय बरं का. पण त्यातलं VSA सोपं आहे ना आपल्याला. VSA सोपंच आहे लक्षात घ्या. पण मी काय म्हणतोय सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. तसं कुठलाही सेक्शन कधी सोडवलं तर चालेल. पण इंग्लिशच्या पेपरच्या पासून बघितलंय मी. पण एक काम करा रे बाळांनो. कुठलाही प्रश्न सोडवला तर चालतो. पण प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबरला विसरू नका. क्वेश्चन नंबरला विसरू नका तुम्ही लक्षात घ्या. बरं आता नेक्स्ट क्वेश्चन तुमचा. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोय 4 ते 5 मिनिटं बरं का. 4 मिनिटं झालेत. अजून 2 ते 3 मिनिटात मी तुम्हाला सगळं क्लिअर करून टाकतोय. तुमचा अजून एक प्रश्न आहे. फक्त थिअरी केली तर चालेल का? तर मी सांगतो. फक्त थिअरी केली तर चालेल का? आता कोण नाही म्हणणार आहे? चालेलच म्हणणार आहे. चला ठीक आहे तुम्ही न्यूमेरिकल केले नाही तर काय करणार मी तर? पण प्रॉब्लेम असा आहे, की तुम्ही सीईटीत काय करणार? फक्त थिअरी करणार आहे का? ऑब्व्हियसली नाहीये. 50 पैकी 40-45 न्यूमेरिकल असतात त्याच्यात. त्याच्यावर तुमच्या लक्षात आलं का, की न्यूमेरिकल्स करावे लागतील, सोपे आहेत. इतके सोपे प्रश्न येतात, की काय विचारूच नका.
पण आपल्याला न्यूमेरिकल वाचलं की तिथं ती कन्सेप्ट आठवली पाहिजे, फॉर्म्युला आठवला पाहिजे. तो आठवत नाहीये. पण एक रिक्वेस्ट करतोय रे, तुम्ही 13 तारखेला माझा व्हिडिओ बघताय रे, 13 फेब्रुवारी. 14 तारीख आहे रे. 14 तारीख आहे, 15 तारीख आहे, 16 तारीख आहे आणि 14 तारखेला आपलं कुठलं फेस्टिव्हल नाहीये लक्षात घ्या. आपला कुठला हिंदू धर्माचा सण नाहीये लक्षात घ्या, जे सेलिब्रेट करायचा आहे. आपल्याला अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या. पण आपला वेळच वेळ आहे लक्षात घ्या. ओके. मुद्दा असा आहे, की 3 दिवसात नाही का रे, 4-5 टॉपिकचे तरी न्यूमेरिकल होणार तुमच्याकडून. का नाही होणार सांगतो, का नाही होणार? करा ना. 2 मार्काचे प्रश्न बघा ना पुस्तकातले. तुम्ही केले असतील ना अगोदर. युनिट टेस्ट, सेमेस्टर, प्रिलिम्स टेस्ट काहीतरी केलं असेल ना, प्लीज करा रे. निदान फॉर्म्युला तरी करा. सिंपल पेंडुलम असतील, तुम्हाला सांगतो ते व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग असेल, त्याच्यानंतर पाईप ओपन, पाईप क्लोज मधल्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले असतील. तुम्ही ते करा ना रे बाळांनो, करा. खरोखर करा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? की तुम्हाला नुसतं डेफिनिशन डायग्राम, डिस्ट्रिब्युशन लॉज करून किती मार्क मिळतील असं विचारतायत. तर सांगतो मुलं 30 मार्कांपर्यंत मिळतील. डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश लॉज, एक्सप्लेन द टर्म, व्हॉट आर रेक्टिफायर, व्हॉट इज रेक्टिफायर हे असं डेफिनेशन म्हणणार आहे मी याला. हे 30-35 मार्क मिळतील. पण जर न्यूमेरिकल केले तर अजून 30-35 मार्काची तयारी होईल. सेक्शन सी मध्ये सुद्धा इझी न्यूमेरिकल आहेत लक्षात घ्या. भीती मनातून काढून टाका. फिजिक्स प्रेमानं करा लक्षात घ्या. आवडीनं करा म्हणूया आपण. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की आरजी सरांचं लाईव्ह लेक्चर बघा. ओके. आज घेतलेलं त्या डेरिव्हेशन ते कव्हर करणार आहेत. लाईव्ह म्हणलं की जरा अडचणी येतात बरं का लक्षात. टेक्निकलच अडचणी येतात. माझ्यासाठी तर विचारूच नका. मी एकदा करून बघितलंय ते. पण सरांचं लेक्चर ते फॉलो करा. आता इम्पॉर्टंट काय आहे माहितीये का, की भीती वाटते अजून. भीती वाटते. जर वेगळे प्रश्न आले तर? मी सोडले तेच प्रश्न आले तर? सगळा पेपर अवघड आला तर? मी किती वेळा सांगतोय तुम्हाला, तसं कुणाला करायचंय? असं पेपर अवघड कशासाठी कोण काढणार आहे? कुणाला विद्यार्थ्यांना फेल करायचंय? फेल केलं तर त्यांच्याच बोकांडी चढून बसणार आहे ना, पेपर सेटर वगैरे हे म्हणूया आपण. त्यांना पण वरती उत्तर द्यावी लागतात. असा कसा पेपर सेट केला? म्हणजे मुद्दा असा आहे बाळांनो, पेपर सेट करताना कुठलाही शिक्षक आता चला मी एकदा बोललोय, परत बोलतो. पेपर सेटर, जे मॉडरेटर, चीफ मॉडरेटर यांच्याकडून ऐकलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. अगदी पॉडकास्ट सुद्धा मी बघितलेत. होय, YouTubeवर आहेत. भरपूर आपल्या चॅनलवरती पण आहेत. आपल्या म्हणजे आपले म्हणजे तुम्हाला समजून घ्या, माझ्या नाहीये. आपल्या चॅनलवर आहेत म्हणूया आपण. म्हणजे बरेचसे चॅनलला मी सपोर्ट करतो म्हणण्यापेक्षा मी फॉलो करतो म्हणलं पाहिजे मी. मग मी जे चांगले चॅनल फॉलो करतो, मी बरेचसे पॉडकास्ट बघितलेत. सुपरवायझर जे आलेले लोक आहेत असे. ते काय सांगतात, की ॲज इट इज ते क्वेशन जुन्या पेपरमधला घेतात. नवीन काहीतरी करून चुका करायच्या नाहीयेत त्यांना. त्यांना पुन्हा फाईन बसतो किंवा बऱ्याचशा गोष्टी होतात. करिअरच्या शेवटी अशा गोष्टी कोणालाच नको असतात लक्षात घ्या. त्याच्यामुळं काय होतं, रिस्क घ्यायला कोण तयार नाहीये. म्हणून तर प्रश्न ॲज इट इज रिपीट होतात. केमिस्ट्री घ्या, फिजिक्स घ्या, मॅथ्स घ्या. स्वतःच्या मनाचं कोण काढणार आहे लक्षात घ्या. कुणाला एवढा वेळ आहे? त्यामुळे पेपर सोपा असणार आहे रे बाळांनो, पेपर सोपा असणार आहे. त्यामुळे आता सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेत. मग ह्या प्रश्नाकडे आता दुर्लक्ष करा आणि नेक्स्ट व्हिडिओची माझी वाट बघा. 1 तासाच्या दुसरा व्हिडिओ अपलोड होणार आहे. त्यावेळेस मी तुम्हाला अजून नवीन प्रश्न देणार आहे, जे आपल्याला करायचे आहेत. ऑल द बेस्ट.